उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना उन्हाचा त्रास होतो. उन्हाचा त्रास हा फक्त बाहेरूनच होत नाही, तर शरीराच्या आतून देखील उष्णता वाढते. बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास होतो. यामध्ये भरपूर तहान लागणे किंवा शरीर वारंवार गरम वाटणे, शरीरामध्ये दाह तयार होणं, लघवी करताना दाह म्हणजे जळजळ होणं, डोळ्यांचा दाह, डोळ्यांच्या मध्ये जळजळ होणं, छातीत जळजळ होणं, अशी वेगवेगळी लक्षणं दिसतात. सहसा ज्यांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांमध्ये अशी लक्षणं वारंवार दिसतात किंवा जी लोक आपल्या आहारामध्ये रोजच्या जेवणामध्ये तिखट मसाल्याचे पदार्थ वारंवार खात असतात, जास्त प्रमाणात मांसाहार करत असतात, तसेच रात्री जागरण करतात, दिवसा झोपतात, अशा लोकांमध्ये देखील अशी उष्णता वाढण्याची लक्षणं दिसत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या शरीरात उष्णता वाढली आहे का हे कसं ओळखावं, आपल्या शरीरात उष्णता वाढली तर आपण घरगुती काय उपाय करू शकतो आणि आयुर्वेदिक कोणते औषधं घेऊ शकतो, तसेच ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा ज्यांच्या शरीरामध्ये वारंवार उष्णता वाढते, उष्णतेचा त्रास होतो, अशा लोकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, कोणते पथ्य पाळावे याबद्दलची माहिती बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास होतो. त्या उष्णतेमुळे वेगवेगळी लक्षणं त्यांच्या शरीरावर दिसतात. फक्त शरीराच्या वर म्हणजे बाहेरूनच नाही तर आतून देखील त्या उष्णतेचा त्रास त्यांना होत असतो. आता आपण बघूयात की जर आपल्या शरीरात उष्णता वाढली तर कोणती कोणती लक्षणं आपल्याला दिसतात. आपल्या शरीरामध्ये जर उष्णता वाढली तर पोटामध्ये आग, दाह, जळजळ निर्माण होऊ शकते. बऱ्याच जणांना पित्ताची उष्णता वाढली तर पोटामध्ये प्रचंड वेदना होतात, जुलाब होऊ शकतात, ॲसिडिटी होते, गळ्यामध्ये जळजळ होते, पोटात जळजळ होते, गळ्यामध्ये आग पेटल्यासारखे होते, युरिनला दाह होतो, जळजळ होते, युरिन थेंब थेंब होऊ शकते, संडासच्या जागी वेदना होतात, संडास करताना दाह होतो, डोळ्यामध्ये दाह होतो, डोळे जळजळ करतात, तसेच कुठेही अंगप्रत्यंगाच्या ठिकाणी दाह निर्माण होऊ शकतो. बऱ्याच जणांच्या तळपायामध्ये दाह, जळजळ होते, बऱ्याच जणांचं डोक्यामध्ये दाह होते, जळजळ होतं, डोकं गरम होते. पित्ताची उष्णता वाढल्यामुळे बऱ्याच जणांना ताप येऊ शकतो, कडकी भरते, काही जणांना वेगवेगळे त्वचा विकार देखील निर्माण होऊ शकतात, त्वचेवर लाल चकत्ते येतात. उष्णता वाढणे म्हणजे नेमकं काय, तर आपले शरीर हे 3 दोषांनी बनलेलं आहे: वात, पित्त, कफ. यापैकी पित्त दोष जो आहे तो गुणाने उष्ण आहे. जेव्हा आपल्या शरीरामध्ये पित्त दोष वाढतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते. म्हणून पित्त वाढणारे जे पदार्थ असतात, तिखट मसाल्याचे पदार्थ किंवा दिवसा झोपणं, रात्री जागरण करणं, रागराग करणं, चिडचिड करणं, स्ट्रेस मध्ये असणं, ताणतणावामुळे सुद्धा आपल्या शरीरातील पित्त दोष आपोआप वाढतो. तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये, शरद ऋतूमध्ये, ह्या दोन्ही ऋतूंमध्ये देखील पित्त दोष म्हणजे उष्णता वाढते. तसेच ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी आहार विहारामध्ये पथ्यपालन केले नाही तर त्यांच्या शरीरामध्ये लवकर उष्णता वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. एकूण एक काय, तर आपल्या शरीरात उष्णता वाढणे म्हणजेच पित्त वाढणे आणि याचा उपाय म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता कमी करणं, म्हणजेच आपल्या शरीरातील पित्त दोष कमी करणं. आणि म्हणूनच आपल्याला उष्णता कमी करण्यासाठी म्हणजे पित्ताचा उष्ण गुण कमी करण्यासाठी शीत औषधांचा वापर करणं गरजेचं आहे. शीत पदार्थांचा, जे गुणाने शीत आहे अशा पदार्थांचा उपयोग करणं गरजेचं आहे. आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे धन्याचं पाणी. तर यासाठी रोज रात्री 1 चमचाभर धने ग्लासभर पाण्यामध्ये भिजू घालावे आणि रोज सकाळी ते पाणी गाळून प्यावं. त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता शरीराच्या बाहेर पडते आणि पित्ताचा जो उष्ण गुण आहे तो कमी व्हायला मदत होते. धन्याचं पाणी पचायला लघु आहे, तसेच आपली भूक चांगली करणारं आहे. लघवीमध्ये जळजळ असेल तर ती देखील कमी व्हायला मदत होते. छातीमध्ये होणारी जळजळ, आम्लपित्त कमी व्हायला मदत होते. तहान भागवण्यासाठी देखील धन्याचं पाणी पिण्याचा चांगला फायदा होतो. डोळ्यांची जळजळ होत असेल तर ती कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला उन्हाळ्यामुळे उलटी, अतिसार यासारखी लक्षणं दिसत असेल तर ते देखील कमी व्हायला मदत होते. आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे काळ्या मनुका. काळ्या मनुका हे आपल्या शरीरातील पित्त दोष कमी करण्यासाठी, पित्ताची उष्णता कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
तर यासाठी रोज रात्री 15 ते 20 काळ्या मनुका रात्री पाण्यामध्ये भिजू घालाव्यात आणि रोज सकाळी ते पाणी प्यावं आणि त्या काळ्या मनुका चावून खाव्यात। अशा प्रकारे भिजवलेल्या काळ्या मनुका खाल्ल्या तर आपल्याला सकाळी शौचास होते आणि त्या शौचा वाटे आपल्या शरीरातील वाढलेला जे पित्त दोष आहे, पित्ताची उष्णता आहे ती बाहेर पडते। दारूचे अतिसेवन केल्यामुळे बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये उष्णता राहते, तर ती उष्णता देखील अशा प्रकारे काळ्या मनुकाचं पाणी आणि काळ्या मनुका खाल्ल्याने कमी व्हायला मदत होते। चक्कर येत असेल किंवा तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर तो थकवा देखील कमी व्हायला मदत होते। आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचा तिसरा उपाय म्हणजे सब्जा बी, तुळशीचं बी। तर हे आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तिसरा उपाय म्हणजे सब्जा बीचं सेवन। सब्जा बी म्हणजे एक प्रकारचे तुळशीचे बी असते, तर याचं सेवन जर आपण केलं तर आपल्या शरीरातील पित्तामुळे वाढलेली उष्णता कमी व्हायला मदत होते, उन्हामुळे वाढलेली उष्णता कमी व्हायला मदत होते। तुम्ही उन्हाळ्याच्या काळामध्ये कोल्ड्रिंकच्या ऐवजी सब्जा बीज पासून बनवलेले वेगवेगळे जर शरबत घेतले तर त्याचा चांगला फायदा होतो। तर यासाठी एक ग्लासभर पाण्यामध्ये किंवा एक ग्लासभर दुधामध्ये 1 चमचा सब्जा बी भिजू घालावे। 10-15 मिनिटांनंतर ते सब्जा बी फुलतात आणि त्यानंतर त्याचं सेवन करावं। सब्जा बीचं सेवन केल्यामुळे वजन कमी व्हायला देखील मदत होते, पोट साफ व्हायला मदत होते। सब्जा बी मध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, तसेच आपलं डायजेशन व्यवस्थित व्हायला मदत होते। जर सब्जा बीचं सेवन करत राहिला तर बऱ्याच वेळपर्यंत आपल्याला भूक लागत नाही, पोट भरलेलं असतं, म्हणून आपल्याला वजन कमी करण्यासाठी पाण्यामधून सब्जा बीचं सेवन केलं तर फायदा होतो। आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी चौथा उपाय म्हणजे आवळ्याचं सेवन। आवळ्याचं सेवन कसं करावं, कधी करावं याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता। पित्त दोष कमी करण्यासाठी, पित्ताची उष्णता कमी करण्यासाठी आवळा हे सर्वोत्तम औषध आहे। तुम्ही रोज 1 चमचा आवळ्याचं चूर्ण घेऊ शकता किंवा अख्खा आवळा खाऊ शकता किंवा आवळ्याचा रस देखील घेऊ शकता। आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी 5वा उपाय म्हणजे आमसूल, कोकम। बरेच जण उन्हाळा लागला की सोलकढी तयार करतात। बऱ्याच जणांना उन्हाळ्यामध्ये चिंच खायचं मन होतं, परंतु चिंच ही उष्णता वाढवणारी आहे, परंतु कोकम जे आहे, आमसूल जे आहे ते आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोल्ड्रिंक्सच्या ऐवजी तुम्ही कोकम सरबत जर घेतलं तर शरीरातील उष्णता, पित्ताची उष्णता कमी व्हायला मदत होते। तसेच कोकम सरबत हे दीपन पाचन करणारं आहे, रुची वाढवणारं आहे, घेतलेल्या आहाराचं पचन व्यवस्थित व्हायला बरेच जणांच्या घरामध्ये सोलकढीचा वापर होतो। जर तुम्हाला कोकम घ्यायचं असेल, आमसूल प्यायचं असेल तर एक 2-3 आमसूलचे तुकडे ग्लासभर पाण्यामध्ये भिजू घालावे, सुमारे 4 तास भिजू घालावे आणि त्यानंतर ते आमसूल कुस्करून घ्यावं आणि ते पाणी गाळून प्यावं। त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता, पित्ताची उष्णता कमी व्हायला मदत होते। तुम्ही ह्या शरबतामध्ये खडी साखर देखील ऍड करू शकता। आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी 6वा उपाय म्हणजे जो बऱ्याच जणांना माहित नाही, गुलकंद। बरेच जण पानामध्ये गुलकंद खातात, परंतु फक्त गुलकंदाचं सेवन हे आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी देखील आहे। गुलकंद रोज रात्री झोपायच्या आधी जर तुम्ही दुधासोबत घेतलं तर पित्ताची उष्णता कमी व्हायला मदत होते। गुलकंदामध्ये तरुणी म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या असतात आणि गुलाब हे आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, पित्त कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे बडीशोप। बरेच जण बडीशोपचं पाणी तर पितच असेल, बडीशोप पासून बनवलेले शरबत देखील घेतले तर पित्ताची उष्णता, उन्हाळ्यामध्ये वाढणारी उष्णता कमी व्हायला मदत होते। वारंवार जर तहान लागत असेल, घसा कोरडा होत असेल तर त्याच्यावर देखील बडीशोपचं पाणी अतिशय चांगलं काम करतं। तर यासाठी तुम्ही बडीशोपचा काढा तयार करून घेऊ शकता किंवा 1 चमचाभर बडीशोप रात्री पाण्यामध्ये भिजू घालून ते पाणी रोज सकाळी गाळून प्यावं, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते। आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे ज्येष्ठ मधाचं सेवन। तुम्ही ज्येष्ठ मधाच्या काड्या चघळू शकता, त्यामुळे कफ आणि पित्त दोन्ही कमी व्हायला मदत होते। किंवा अर्धा चमचा ह्या प्रमाणात ज्येष्ठ मधाचं चूर्ण जर रोज तुम्ही घेतलं तर पित्तामुळे वाढलेली जी उष्णता आहे, उन्हामुळे वाढलेली जी उष्णता आहे ती कमी व्हायला मदत होते। छातीमध्ये होणारी जळजळ कमी व्हायला मदत होते, ऍसिडिटी कमी होते। आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पित्तावर उत्तम औषध सांगितलेलं म्हणजे गाईचं तूप।
रोज अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणात जर तुम्ही रोजच्या रोज गाईचं तूप घेतलं तर जुलाबा वाटे आपल्या शरीरातील साचलेलं जे पित्त आहे ते रोजच्या रोज बाहेर पडतं, शरीरातील उष्णता कमी होते. जर तुम्हाला जीर्ण ज्वर असेल, अंगामध्ये कडकी असेल तर ती देखील कमी व्हायला मदत होते, कारण की जीर्ण ज्वरावर तूप हे उत्तम औषध सांगितलं आहे. आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे चंदन. आपण जसं देवाला चंदन लावतो तसंच आपण जर आपल्या कपाळावर चंदनाचा टिळा लावला किंवा चंदनाचा लेप केला तर बाहेरून जो आपल्या डोक्यावरचं जे दाह होत असेल, बऱ्याच जणांच्या डोक्याला दाह होतो, डोक्यामध्ये जळजळ होत असते, कपाळावर जळजळ होते किंवा तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागावर जर दाह होत असेल, जळजळ होत असेल तर चंदनाचा लेप लावावा. त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडायला मदत होते. या व्यतिरिक्त तुम्ही रोज रात्री झोपायच्या आधी पादाभ्यंग करू शकता. तर यासाठी कास्याच्या वाटीने गाईच्या तुपाने पादाभ्यंग करावं, त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडायला मदत होते. जर उष्णतेचा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर तुम्ही विरेचन पंचकर्म करून घ्यावं. विरेचन पंचकर्म हे आपल्या शरीरातील एक्स्ट्राचं पित्त बाहेर काढायला मदत करतं. ह्या औषधांव्यतिरिक्त आपल्या आहारामध्ये देखील बदल करणं गरजेचं आहे. आहारामध्ये तुम्ही मधुर म्हणजे गोड पदार्थ, तिक्त म्हणजे कडू पदार्थ, कषाय म्हणजे तुरट पदार्थांचा समावेश करावा. परंतु आंबट पदार्थ, मिठाचे पदार्थ आणि तिखट पदार्थांचं सेवन करू नये. मसालेदार पदार्थांचं सेवन करू नये. मांसाहार जास्त प्रमाणात करू नये. तुरीच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ घ्यावी. बाजरीच्या भाकरीच्या ऐवजी ज्वारीची भाकरी घ्यावी. या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या आहारामध्ये नारळ पाण्याचा समावेश करावा. रोज दुपारच्या वेळेस जिरं, धण्याची पावडर टाकलेलं ताकाचं सेवन करावं किंवा तुम्ही टरबूज देखील खाऊ शकता. फळांमध्ये द्राक्षे, अंजीर, मनुका या फळांचा समावेश करावा. बरेच जण थंडावा मिळावा म्हणून फ्रीजचे थंडगार पाणी पितात किंवा कोल्ड्रिंक्स पितात, परंतु असं न करता वाळा घातलेलं माठाचं थंडगार पाणी प्यावं. त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते. हिवाळ्यामध्ये सुरू केलेले जे आपण ड्रायफ्रुट्स आहेत ते ह्या काळामध्ये खाणं बंद करावं. जसं की पिस्ता, अक्रोड हे जे पदार्थ आहेत ते उन्हाने उष्ण आहे म्हणून ह्या काळात ते खाऊ नये, त्यामुळे अजून उष्णता वाढण्याचे चान्सेस असतात. या व्यतिरिक्त रात्रीचं जागरण करणं टाळावं. स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी असेल तर त्यावर उपचार घेणे गरजेचं आहे. दिवसा झोपणं टाळावं, त्यामुळे आपल्या शरीरातील पित्त वाढायचे चान्सेस असतात. या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळे योगा देखील करू शकतात. शीतली करावे. तर शीतली कशी करावी तर आपली जी जीभ आहे तिची एक गोलाकार ट्यूब तयार करावी आणि तिने श्वास आतमध्ये घ्यावा आणि नाकाने श्वास सोडावा. जसं की असं सुमारे 10 ते 15 वेळेस करावं. किंवा तुम्ही शीतकारी देखील करू शकतात. तर यासाठी तोंड थोडंसं उघडं ठेवावं आणि दाताच्या फटीतून श्वास आतमध्ये घ्यावा आणि नाकाने श्वास बाहेर सोडावा. ही क्रिया सुमारे 10 ते 15 वेळा रिपीट करावी. असा व्यायाम तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळा करू शकता. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही करू शकता. यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते, शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो. परंतु जर तुम्हाला सर्दी, खोकला असेल तर ह्यासारखे योगा करू नये. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि उन्हाळ्याचा आनंद घ्या. धन्यवाद.